ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांवर प्रवचनं झालेले आहे. त्यामुळे एक तुकाराम महाराजांचा छान अभंग आहे, त्या अभंगाचं चिंतन करायचं ठरलं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. पुढं म्हणतात, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आता तुम्हाला जर देव हवा असेल, म्हणजे आता खरंच देव पाहिजे आहे का हेच पहिल्यांदा तपासायला पाहिजे. तुम्हाला जर खरंच देव हवा असेल तर इथं 4-5 उपाय सांगितलेत देवाच्या प्राप्तीचे, भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगणारा अतिशय सुंदर प्रासादिक अभंग आहे. तुझं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आता महत्त्वाचं काम आहे ते हे, शुद्ध करून या चित्त. जर देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर पहिलं काम चित्त शुद्ध करावं लागेल. आणि चित्त शुद्ध करण्यासाठी काय काय करावं त्याची ते 5 उपाय आपल्याला सांगितलेत, 5 साधनं सांगितलेत. भावे गावे गीत म्हणजे भगवंताचं प्रेमानं भजन करावं. दुसरं, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी, कोणाचीही निंदा करू नये. पुढं म्हणतात, वेचिते मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. जे आपले साधू संत भेटतील त्यांना काय कर, नमस्कार कर. वेचिते वचन जेणे राहे समाधान, म्हणजे वाणीनं गोड बोल, वाणी शुद्ध असावी. आणि शेवटी म्हटलंय, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. फार राहू दे पण थोडा तरी परोपकार केला पाहिजे. अशी 5 साधनं सांगितली. मी एकदा एका प्रवासात होतो आणि प्रवासात असताना तहान लागली म्हणून रेल्वेच्या बाहेर पाणी विकणाऱ्या एका माणसाला मी मुलग्याला बोलवलं आणि त्याच्याकडे पाणी मागितलं. तो बाटलीचं दर त्यानं सांगितला 15 रुपये. मी म्हटलं त्याला 10 रुपयाला दे. तो चटकन तिथून बाजूला निघून गेला. मी त्यांना पुन्हा बोलवलं. अरे म्हटलं, तू गेलास का, मी पाणी मागायला लागलो. तर म्हटलं, ज्याला तहान लागलेली असतो तो 5 रुपयासाठी इकडं तिकडं बघेत नाही. ज्याला खरंच तहान लागलेली असते तो 5 रुपयासाठी अशी पाण्याची बाटली 15 रुपयाची 10 रुपयाला मागणार नाही. खरंच तहान लागलेला माणूस कितीही पैसे देतो आणि ते पाणी घेतो. तुम्हाला मी आता पाणीच देणार नाही कारण तुम्हाला काही तहान लागलेली नाही. आता नेमकं तेच येत आहे, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुम्हाला खरंच देव हवा असेल तर ही काही 4-5 साधनं सांगितलीत, ती काय करा. आता जो देव आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे किंवा जो मिळावा असं वाटतं त्याचं काय लक्षण आहे. इथं तुम्हाला बसलेल्या सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो. इथं बसलेल्यापैकी ज्याला सुख नको आहे त्यांनी हात वर करा. काय म्हटलं, ज्याला सुख नको आहे त्यांनी हात वर करा. आता आपल्यापैकी कुणी हात वर केला नाही, याचा अर्थ सर्वांना काय पाहिजे, सुख पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एका देवाला आपलंसं करून घ्यावं, त्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. पुढं म्हणतात, एर ते माईक दुःखाची जनिती. बाकीचे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या माईक आहेत आणि त्या दुःखाला जन्म देणाऱ्या आहेत. त्यामुळे तुला सुख हवं असेल तर तू काय करायला पाहिजेस, देव म्हणजे देव म्हणजेच सुख, सुख म्हणजेच देव. मग तुम्हाला देव सुख पाहिजे याचा अर्थ कोण पाहिजे, बोला की जरासं. आपल्याला सुख पाहिजे याचा अर्थ देव पाहिजे, आणि देव पाहिजेच म्हणजे काय, सुख पाहिजे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. किंवा आणखी एका ठिकाणी म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणजे पांडुरंग परमात्माच कसा आहे, सुखरूप आहे. आणि सुख पाहिजे याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना कशाची आवश्यकता आहे, देवाची, परमात्म्याची आवश्यकता आहे. आता हा जो देव आहे, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा. म्हणजे आपल्याला खरा देव कोण आहे हे काय होत नाही, कळत नाही. आता हा खरा देव काय आहे त्याचे मी नुकतंच काही दादा महाराज सातारकर म्हणजे बाबा महाराज सातारकरांचे आजोबा यांच्या चरित्रात एक प्रसंग वाचला. तो प्रसंग असा आहे की ते पहाटे मुंबईत राहायचे आणि पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगायचे. अतिशय सुंदर ज्ञानेश्वरी सांगायचे आणि 200 लोक सकाळी तिथं ज्ञानेश्वरी ऐकायला हजर असायचे. सकाळी 6ला, संध्याकाळी 7ला नव्हे, सकाळी 6ला. आणि हे किती दिवस, केवळ 7 दिवस नव्हे तर वर्षभर. आता वर्षभर रोज 6ला येणारी माणसं ही काय आहेत, ज्ञानेश्वरीचं त्यांना व्यसन लागलं असं म्हणायला हरकत नाही. इतकी सुंदर ते ज्ञानेश्वरी सांगायचे आणि ही ज्ञानेश्वरी ऐकायला लोक यायचे. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते सकाळी उठल्याबरोबर ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि त्याबद्दल त्यांच्यावर काही टीका झाली की हे आंघोळ न करता काय करतात, ज्ञानेश्वरी सांगतात. अशी टीका झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, ज्ञानेश्वरी ही माझी आई आहे, त्यामुळं आईचं दुग्धपान करायला मला आंघोळीची गरज वाटत नाही. काय उत्तर दिलं त्यांनी,
ज्ञानेश्वरी ही माझी आई आहे आणि आईचं दुग्धपान करायला मला आंघोळीची गरज वाटत नाही. आता त्याच्या पुढं देवाच्या अस्तित्वाबद्दल बोलताना ते असं म्हणतात की आपल्याला अंगणात एखादं लहान मूल खेळताना दिसतं. अंगणात दिसलेलं लहान लहान मूल बघितलं की लहान मुलाचं दिसणं म्हणजे घरात कोणाचं असणं? आईचं असणं. ज्या अर्थी दारात अंगणात लहान मूल दिसतं त्या अर्थी घरात कोण आहे? आई आहे. म्हणून ते असं पुढं म्हणतात मुलाचं दिसणं म्हणजे आईचं असणं. तसं पृथ्वी तलावर जीवाचं दिसणं म्हणजे देवाचं असणं. जीवाचं दिसणं म्हणजेच देवाचं असणं. आता या देव या शब्दाची एक शास्त्रीय व्युत्पत्ती आहे. द ला पहिली वेलांटी दी आणि आर्धव. देव या मूळ धातूपासून दोन शब्द तयार झाले, एक दिवा आणि देव. या दिव्याच्या प्रकाशात तुम्हाला सगळ्यांना मी दिसतो, मला तुम्ही सगळेजण दिसता. म्हणजे आपल्याला दिसण्यासाठी कशाची गरज आहे? दिव्याची गरज आहे. आता एक त्यातलं पुढचं वाक्य असं आहे, दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. काय म्हटलं? दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. आता तुम्हाला जे काही कळायला लागलं ते कोणाच्या प्रकाशात कळतं? देवाच्या प्रकाशात. समजा तुमच्यातले काही जण असं म्हणतील की तुम्ही काय सांगायला लागलाय त्यातलं आम्हाला काही कळत नाही. तर आपल्याला काही कळत नाही हे तरी तुम्हाला कळलं का नाही? आम्हाला काही कळलं नाही हे तरी आपल्याला काय होतं? कळणं. म्हणजे जिथं जिथं कळणं आहे तिथं तिथं काय आहे? देव आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग फक्त माणसालाच कळतं अशातला काही भाग नाही. आजूबाजूला जे आपले प्राणी पक्षी आहेत त्यांना सुद्धा कळतं. एखादी कोंबडी असेल तर तिला आपली पिलं कळतात, आपलं खाण्याचा पदार्थ कळतो, आपलं राहण्याचं ठिकाण कळतं. गाय म्हैस यासारखे प्राणी असतील तर त्यांना आपला राहण्याचं ठिकाण गोठ्यात राहतो हे कळतं. आपण चारा खातो तो हिरवा चारा हे कळतं. आपली पिलं कळतात. माणसाला ह्यापेक्षा फार काय कळतं? बऱ्याच वेळा जे कळायचं ते चुकीचंच कळतं. म्हणजे काय चुकीचं कळतं? निसर्गातला कुठलाही प्राणी किंवा पक्षी कंटाळा आला म्हणून आपला आहार बदलत नाही. उदाहरणार्थ माणूस सोडून. माणसालाच काय होतो? कंटाळा येतो आणि आपण आहार बदलतो. त्यातल्या त्यात आणि आहार बदलण्याचा उत्तम मुहूर्त असतो 31 डिसेंबर. त्या दिवशी आहार बदलला की पुढचं वर्ष सुखासमाधानाचं जातं असं त्या संप्रदायाचे लोक म्हणतात. दुसरं एक, आपल्या समुद्रात मासे हजारो किलोमीटरचा प्रवास करतात आणि सुरक्षित ठिकाणी आपली अंडी सोडून येतात, आपल्या मूळ जागी परत येतात. त्या अंड्यातून बाहेर आलेली पिलं आपल्या मूळ आईबापांचा शोध घेत तिकडं मूळ ठिकाणी काय होतात? परत येतात. कुठं शिकले असतील हे? दुसऱ्या देशातले पक्षी आपल्या देशात येतात, 4 महिने राहतात आणि इथलं हवामान बदललं की परत जातात. कुठल्या शाळेत शिकून आले असतील? बरोबर. याचा अर्थ असा की आपल्या आजूबाजूला जे जे जीव आहेत त्या सगळ्यांना काय होतं? कळतं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, परणाळी पाहून उचले, पानावरची आळीसुद्धा आपला पाय सावधगिरीनं काय करते? उचलते. पुढं आधार मिळाल्याशिवाय पाठीमागचा पाय उचलत नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे जी जीव आहेत त्या सगळ्यांना काय होतं? कळतं. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी काय आहे? देव आहे. ज्ञानदेवांचा एक अभंग आहे, देव देव. आता हा देव कसा आहे ते सांगतात. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही गाव काही कोठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. त्या देवाचं नाव काय? आत्मदेव. आणि तीच ओवी आहे पहिली ज्ञानेश्वरीची. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पण असा जो आत्मरूप आहे, देव आहे, त्या आत्मरूप किंवा ब्रह्मरूप असलेल्या देवाची आपल्याला उपासना करता येत नाही. का? तर ब्रह्म अनुपास्य आहे. ब्रह्माची उपासना करता येत नाही, आत्मतत्वाची उपासना करता येत नाही. पण रामाची, कृष्णाची, हरीची, देवीची आपल्याला काय करता येते? उपासना करता येते. कारण त्या निर्गुण रूपाला आपण एक सगुण काय केलं? रूप दिलेलं आहे. आता ही सगुण मूर्ती आहे, ही सगुण मूर्तीसुद्धा आपण कशावरून केली? तुकाराम महाराज म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी. ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. विटेवर ब्रह्म आहे. आता आरतीत म्हटलंय, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का. पुंडलिकाला भेटायला कोण आलं? ब्रह्म आलं. आणि कथा सांगते की पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले. आता विठ्ठल आले हे बरोबर, ब्रह्म आलं हे बरोबर का? विठ्ठल आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत हे बरोबर? विठ्ठल आणि ब्रह्म दोन्ही काय? एक आहेत. विठ्ठल हे त्याचं सगुण रूप आहे, ब्रह्म हे त्याचं निर्गुण रूप आहे. ब्रह्म अनुपास्य आहे, पण विठ्ठलाची मात्र उपासना करता येते. म्हणजे ज्या मूर्ती आपण तयार केलेल्या आहेत त्या मूर्तींच्या स्वरूपात, मूर्तीसुद्धा कशावरून केली? तर या मूर्ती आपण अवतारावरून केलेल्या आहेत. मूर्ती कशावरून केल्या? अवतारावरून. कृष्ण रूपात अवतार घेतला त्यावरून कृष्णाची मूर्ती, राम रूपात अवतार घेतला त्यावरून रामाची मूर्ती, दत्त रूपात अवतार घेतला त्यावरून दत्तात्रयांची मूर्ती. म्हणजे मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला?
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. अवतार कुणी घेतला? ईश्वरानं घेतला. आणि शास्त्र सांगतं ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे ब्रह्म 1 नंबर, ईश्वर 2 नंबर, अवतार 3 नंबर आणि त्याची केलेली मूर्ती 4 नंबर. मग मूर्तीला केलेला नमस्कार पोहोचतो कुणाला? मूर्तीला केलेला नमस्कार पोहोचला अवताराला. अवतार घेतला ईश्वरानं म्हणून नमस्कार पोहोचला ईश्वराला. आणि ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे नमस्कार कुणाला पोहोचला? ब्रह्माला. झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तरी पोहोचतो कुठं? मुळाला. बरोबर. तसं नमस्कार मूर्तीला केला तरी तो पोहोचला कुणाला? ब्रह्मापर्यंत पोहोचला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण कोणत्याही मंदिरात गेलो आणि देवाचं दर्शन घ्यायला लागलो की समोरची मूर्ती बघायची आणि त्या मूर्तीच्या पाठीमागचा विचार करायचा. मूर्ती ही समोरची गणपतीची मूर्ती आहे. कशावरून केली? अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं घेतला. ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे समोर दिसणारी गणपतीची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. समोरची विठ्ठलाची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. दत्तात्रयांची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. त्यात आणखी काय भेद करायची गरज नाही. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तो का म्हणे भेद नाही नामी. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. आता असा जो देव आहे हा स्वसंवेद्य आणि स्वयंप्रकाशित आहे. हा देव कसा आहे? स्वयंप्रकाश. एक किस्सा सांगतो. आचार्य विनोबा भावेंचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऐकून तरी निदान. ते भुदान चळवळीच्या काळात रात्रीच्या वेळी एकदा प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना अशाच संध्याकाळची वेळ होती. एका बस स्टँडवर ते थांबले होते. बस आली, भरपूर गर्दी होती बसमध्ये बसणाऱ्यांची. सगळ्यांनी आपल्या पिशवी, टोपी, छत्री असं काहीतरी टाकून जागा काय केल्या? धरल्या त्याच्यात. आणि जागा धरल्यानंतर सगळी माणसं वर चढली आणि शेवटला वयस्कर होते, शेवटला विनोबा भावे बसमध्ये बसले. त्यांनी जिथं पिशवी टाकली होती तिथं कॉलेजला जाणारी 2 मुलं त्यांची पिशवी बाजूला सरकून आपण बसली होती. विनोबा भावेने त्या मुलांना म्हटलं की बाळांनो, मी इथं जागा धरलेली आहे, तुम्ही जरा काय करा, मला बसायला द्या. ती मुलं म्हणाली, म्हातारपणी तुम्ही कशाला खिडकीजवळ बसता? काय कळलं तुम्हाला? म्हातारपणी तुम्ही कशाला खिडकीजवळ बसता? त्यावर विनोबा भावे म्हणाले, मला जरा खिडकीजवळ बसून बाहेरचा अंधार बघायचा आहे. मुलं फारच हुशार होती. मुलं म्हणाली, अंधार बघायचा आहे तर बसमध्ये कुठल्याही बाकड्यावर बसा आणि डोळे मिटा आणि हवा तेवढा अंधार बघा. यावर विनोबा भावेने दिलेलं उत्तर फार छान आहे. ते असं म्हणाले, बाळांनो, डोळे मिटल्यानंतर अंधार होतो ही गोष्ट खरी आहे, पण तो अंधार दिसण्यासाठी आत एक दिवा असावा लागतो. अंधार दिसण्यासाठी एक दिवा असावा लागतो. म्हणजे हे बाहेरचे प्रकाशाचे स्तोत्र घेऊन आपण सूर्याच्या प्रकाशात आपल्याला अंधार दिसतो का? नाही. सूर्याच्या प्रकाशात अंधार दिसत नाही. चंद्राच्या प्रकाशात नाही दिसत. अशी बॅटरी, एखादी कृषक बॅटरी घेऊन गेलो तर अंधार दिसतो का? नाही दिसत. पण रात्री आपण झोपलो, डोळे मिटले की डोळ्यासमोर काय होतं? आपल्याला अंधार दिसतो. आता हे अंधाराचं प्रकाशन कोणी केलं? त्या प्रकाशाचा शोध म्हणजेच परमात्म्याचा शोध. त्या प्रकाशाचा शोध म्हणजेच पांडुरंगाचा शोध. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची, असा एक अभंग लागतो रेडिओवर. त्याच्यात एक चरण आहे, उजेडी उजेड होऊन राहिले निवृत्ती सोपान मुक्ताबाई. ज्याला प्रकाश म्हटलं त्यालाच काय म्हटलंय? उजेड. म्हणजे स्वयंप्रकाशत्व हे आपल्या त्या तत्वाचं काय आहे? एक लक्षण सांगितलं. आता असा देव सगुण आणि निर्गुण रूपात आहे. तो देव आपल्याला जर प्राप्त व्हायचा असेल, त्या देवाचा अनुभव यायचा असेल, हा देवाचा अनुभव तुकोबाने सांगितला, आनंदाचे डोही आनंद तरंग. असा आपल्याला अनुभव यायचा असेल तर काय करा? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. असा देव आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर ह्या काही अटी सांगितले. त्यात पहिल्यांदा म्हटलंय, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. काय करा? चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. चित्त जलतत्वाचं बनलंय. चित्त कशाचं आहे? जलतत्वाचं. आता हे जलतत्वाचं बनलेलं जे चित्त आहे ते, जल म्हणजे पाणी. चित्त कशापासून बनलंय? पाण्यापासून बनलंय. समजा चावीला गढूळ पाणी आलं तर गढूळ पाणी स्वच्छ करण्याच्या काही 2-3 पद्धती आहेत. एक गाळून स्वच्छ करतात, उकळून स्वच्छ करतात, निवळून स्वच्छ करतात. बरोबर. निवळून स्वच्छ करण्याला काही पैसे खर्च होत नाही. समजा 2 घागरीचा गंज भरून तुम्ही ठेवला, 2 घागरीचा गंज भरून काय करायचा? ठेवायचा. तर तो दिवसभर ठेवला की तो निवळतो आणि त्यातलं मातीचे कण सगळे काय होतात? तळाला बसतात. मातीचे कण तळाला बसून ते निवळतो. आता तो 2 घागरीचा पिंप दिवसभर तसाच ठेवला तर निवळतो. आता 9 दिवस माणसं देवळात बसलेत किंवा घरात बसलेत उपवास धरून, निवळायला पाहिजेत का गढूळ व्हायला पाहिजेत?
निवळायला पाहिजेत. पण निवळतात का गढूळ होतात? गढूळ होण्याचं कारण काय माहिती आहे? घरात बोलणं जे अडचणीचं असतं ते देवळात बोलायला मिळतं. त्याचा परिणाम काय होतो? ज्या 9 दिवसाच्या उपवासानं आपल्याला चित्तशुद्धी करायची आहे तिथंच मुळात काय होतं? चूक होते. आपल्याकडे एक म्हण आहे, सगळं मुसळ केरा. म्हणजे जे काम केलं होतं 8-9 दिवस तेच पुन्हा काय झालं? केरात गेलं. बरोबर. म्हणून काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करा. आता चित्त शुद्ध, चित्तालाच हृदय असं सुद्धा म्हणतात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. त्याला शास्त्रानं अंतःकरण असा शब्द वापरलाय. एकाच अंतःकरणाचे 4 पदर आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग आता चित्त महत्वाचं आहे परमार्थाच्या मार्गात. तुकाराम महाराज म्हणतात, थोडे आहे चित्त साह्य झाली. त्यासाठीच त्यांचा अभंग आहे, ठाईच बैसुनी शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही, अंतरी येऊन राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. एका जागी शांत बसा, नामसाधना करा, ध्यान साधना करा, म्हणजे चित्त काय होईल? शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झालं की गोपाळ आपणहून आत राहायला येईल. आता गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कुठून बाहेरून आत यायचा अशातला भाग नाही, तो आत आहेच. फक्त जरा आपलं अंतःकरण जळमट आणि काय झालंय? मळलेलं आहे. ते जरा स्वच्छ आणि शुद्ध झालं की आत असलेला देवच आपल्याला काय होतो? अनुभवाला येतो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त शुद्ध असेल तर ह्या प्राणी पक्षी यांच्याशी सुद्धा काय होतं? आपली मैत्री जुळते. तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर त्यांच्या अंगाखांद्यावर चिमण्या खेळायच्या. नाथ महाराज ध्यान करायचे तेव्हा एक सर्प येऊन त्यांच्या डोक्यावर सावली धरायचा. आता हे प्राणी आणि पक्षी या संतांशी कसे काय एकरूप होतात? तर त्यांचं काय आहे? चित्त शुद्ध आहे. आमच्याकडं असे प्राणी पक्षी आमच्याजवळ येणार नाहीत, कारण त्यांना आमच्या बरोबर जवळ आलं तर काय धोका होणार आहे हे लगेच लक्षात येतं. बरोबर. हे चित्तालाच काय म्हणायचं? हृदय. मग आता हे जे हृदय, आणखी एक छान उभी आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. असा तो देव किंवा असं चैतन्य आत्मतत्व प्रत्येकाच्या हृदयात आहे. फक्त ते असलेलं तत्व अनुभवाला येण्यासाठी काय करावं लागतं? चित्त शुद्ध करावं लागतं. समजा तुमच्या घरात एक पाण्याचा हौद आहे, त्याच्यात जर गढूळ पाणी असेल तर त्याच्यात एक 10-20 रुपयाचं नाणं पडलं तर ते दिसणार नाही, पण पाणी स्वच्छ असेल तर दिसतं. तसं चित्त शुद्ध असेल तर आतल्या देवाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहिली अट काय सांगितली? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आता बघ, म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरात हृदय हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. एखाद्याला समजा 2 हात नाहीत तर हाताशिवाय तो माणूस 10-20 वर्ष जगू शकेल. एखाद्याला अपघातामुळे पाय गेला तर पायाशिवाय तो 10-20 वर्ष जगेल. एखाद्याला डोळे नसले तर आंधळा म्हणून का असेना 10-20 वर्ष जगेल. कानाने ऐकू येत नसलं तरीसुद्धा तो 10-20 वर्ष जगेल. पण हृदयच बंद पडलंय आणि 10-20 वर्ष जगला, असं होतं का? हृदयाशिवाय 10-20 वर्ष जगू शकत नाही. आणि त्यामुळे इतकी जी महत्त्वाची जागा आहे ती महत्त्वाची जागा काय पाहिजे? स्वच्छ आणि शुद्ध असायला पाहिजे. ती शुद्ध करायचं आहे. ते शुद्ध करत असताना म्हणजे हे शुद्ध असेल तरच पुढचं काय होणार आहे? काम होणार आहे. कुठलं? तुझं पावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. बघा, आपण व्यवहारात काही पाहुणे पै इकडे येतात, त्यात लग्न समारंभ असेल, मुलाला बघायला मुलीला बघायला येतात, तेव्हा आपलं घर आपण अगदी टापटीप करतो. बरोबर. अगदी हवासुद्धा सुगंधी झालेली असते. कशानं? आता नवीन एअर फ्रेशनर मिळतो, तो फ्रेशनर मारला की आपल्या घरातलं वातावरणसुद्धा काय होतं? सुगंधित होऊन जातं. मर्त्य जीवनातला एखादा पाहुणा येणार असेल तर आपण काय करतो? घर एवढं नटवतो, सजवतो. मग जिथं विश्वाचा नियंता येणार आहे ते अंतःकरण कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. ते अंतःकरण शुद्ध पाहिजे. आणि म्हणून ते अंतःकरण शुद्ध करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा आपण एका देवळात जातो किंवा आश्रमात कुठंतरी जातात, तिथं बाहेर हे लिहिलेलं असतं, पादत्राणे येथे काढा. एका आश्रमाच्या बाहेर छान वाक्य लिहिलेलं वाचन. वाक्य असं होतं, येथे पायातले जोडे आणि जोड्याच्या लायकीचे विचार बाहेर ठेवूनच मगच आत या. पायातले जोडे आणि जोड्याच्या लायकीचे विचार बाहेर ठेवूनच काय करा? आत या. म्हणजे मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता, पूर्वदूषित न्यूनगंड न ठेवता काय करा? या. म्हणजे शुद्ध चित्तानं या. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आता पुढं म्हटलंय चित्त शुद्ध करायचं आहे. मग चित्त शुद्ध करायचं असेल तर पुढं 5 उपाय सांगतात. पहिलं सांगतात भावे गावे गीत. आता भावे गावे गीत, भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. भगवंताचं भजन करा. आपण सगळेजण भजन करतो,
पण भजन करून सुद्धा अजून आपल्याला अनुभव का आला नाही? भावे गावे गीत ह्याच्यात बेरीज आहे, पण शुद्ध करून या चित्त हित काय आहे? वजाबाकी आहे. म्हणजे त्याच्या बाबतीत आपण सावध नाही, आणि त्यामुळं केलेली गोष्ट जी ज्या दर्जाची आणि उंचीची व्हायला पाहिजे ती होत नाही. भावे गावे गीत, भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आता मनात भावे विन भक्ती म्हणजे भक्तीचा जन्म कशातून होतो? भावातून. भक्तीचा जन्म भावातून होतो. मुक्ती भक्तीमुळं मिळते. आणि बळे विन शक्ती बोलू नये म्हणजे अंगात ताकद नसेल तर पराक्रमाच्या गोष्टी काय करू नयेत? बोलू नयेत. आता म्हणजे भक्तीचा जन्म भावातून होतो. भाव म्हणजे काय? भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. प्रेम, श्रद्धा, विश्वास. भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतळे आवळे तैसा हारी. भावे विन देव, न कळे निसंदेह. आता हा जो भाव आहे हा अत्यंत जीवनात महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? किंवा हे प्रेम, आपण ज्या ज्या कृती करतो देवाच्या संबंधानं त्या पाठीमागं काय पाहिजे? प्रेम पाहिजे. म्हणजे हे असं का पाहिजे? समजा आमटी केली, घरात वरण केलं किंवा आमटी केली, अनेक प्रकारचे मसाले त्याच्यात घातले, पण मीठ घातलं नाही तर काय होईल? म्हणजे मिठाशिवाय त्याला काय होणार नाही? चव येणार नाही. आणखी एक शाळेचं उदाहरण सांगतो. समजा एखाद्या पाटीवर किंवा वहीवर मी शून्य काढलं, तर शून्याला काय किंमत आहे का? शून्याला काही किंमत नाही. पण शून्याला किंमत कधी येते? त्याच्या पाठीमागे एखादा अंक लिहिला की शून्याची किंमत काय होते? वाढते. शून्य लिहिलं पण शून्याच्या मागं 9 लिहिले की 90 होतात. शून्याच्या मागं 8 लिहिले की काय होतात? 80 होतात. म्हणजे शून्याच्या मागं अंक लिहिला की त्याची किंमत वाढते. तसं आपण देवाच्या नावानं जे करतो त्याच्या पाठीमागं प्रेमाचा अंक लिहिला की भक्तीची उंची काय होते? वाढते. नाहीतर मग आपण जे देवाच्या नावानं करतो त्याला कर्मकांडाचं स्वरूप येतं. जेव्हा पाठीमागं प्रेम नसतं तेव्हा ते सगळं कर्मकांड होतं. पण देवाच्या नावानं जी जी गोष्ट करू त्याच्या पाठीमागं प्रेमाचा अंक लिहिला की काय होते? त्याची किंमत वाढते. म्हणून जीवनात काय महत्त्वाचं आहे? भाव ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. काय म्हटलंय? भावे गावे गीत. आता प्रेमानं भगवंताचं काय करावं? भजन करावं. तर भाव म्हणजे प्रेम असं सांगितलं, पण भाव म्हणजे प्रेम म्हटलं तरी प्रेमाची व्याख्या करता येत नाही. नारद महर्षी म्हणतात, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत. खरं प्रेम शब्दात सांगता येत नाही. अनिर्वचनीयम, अनिर्वचन म्हणजे काय? ज्याचं वचन करता येत नाही, जे शब्दात सांगता येत नाही. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत. खरं प्रेम हे शब्दात सांगता येत नाही. मग आता उलटं करा, जे शब्दात सांगता येतं ते खरं आहे का खोटं आहे? म्हणा की खोटं. जे खरं प्रेम काय करता येत नाही? शब्दात सांगता येत नाही. का? तर ते फक्त अनुभवता येतं. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत. मुखास्वादनवत म्हणजे एखाद्या माणसानं, मुक्या माणसानं गुळ खाल्ला तर त्याला गोडी अनुभवाला येते, पण तो मुका असल्यामुळे त्याला काय करता येत नाही? सांगता येत नाही. तसं खरं प्रेम अनुभवता येतं, सांगता येत नाही. आणि तुकोबाच म्हणतात, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. खरं प्रेम काय करता येत नाही? सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. तरीसुद्धा तुमच्या आमच्यासारखे काही लोक म्हणाले की प्रेम म्हणजे काय? भाव. भाव म्हणजे प्रेम. ह्याची व्याख्या करता येत नसली तरीसुद्धा आम्हाला काय करा? प्रेमाचा एखादा नमुना दाखवा. म्हणजे एखादा प्रेमाचा नमुना कळला की आम्ही त्याप्रमाणे काय करू? प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण करण्याचा प्रयत्न करू. मग असा प्रश्न लोकांनी कबीरांना विचारला. प्रेम म्हणजे काय हे शब्दात सांगता येत नसेल तर आम्हाला काय करा? एखादा त्याचा नमुना दाखवा. कबीर म्हणाले, तुम्हाला प्रेम म्हणजे काय बघायचं असेल तर तुम्ही गोकुळात जा. गोकुळात ज्या गोपिका आहेत त्या गोपिकांच्या अंतःकरणात श्रीकृष्णाबद्दल जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या प्रवाहात माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील. एवढं प्रेम त्यांच्या अंतःकरणात आहे. हे असं आहे, कबीरा कबीरा क्या कहते हो जा जमुना के तीर. कबीरा कबीरा क्या कहते हो जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. एका गोपिकेच्या अंतःकरणात जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या प्रवाहात माझ्यासारखे कोट्यावधी कबीर काय होतात? वाहून जातात. एवढा तो प्रेमाचा प्रवाह मोठा. आता याच गोपिकांनी एकदा ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. प्रेम म्हणजे काय बघायला लागलं. गोपिकांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली, ब्रह्मदेवा तू आम्हाला माणसाचं शरीर दिलंस हे फार चांगलं केलंस, पण तुझ्याकडून एक चूक घडली. तो म्हणाला, काय चुकलं? तू आम्हाला माणसाचं शरीर दिलंस ही गोष्ट चांगली केलीस, पण डोळ्यांना पापण्या तेवढ्या द्यायला नको होतेस. तो म्हणाला, असं का? तर डोळ्याला तू ज्या पापण्या दिलेल्या आहेस त्या पापण्या क्षण अर्धा क्षण मिटतात आणि त्यामुळं आम्हाला श्रीकृष्णाचा क्षणभराचा का असेना काय होतो? वियोग होतो. तू जर पापण्या दिल्या नसत्यास तर आम्हाला एकटक त्याच्याकडे बघता आलं असतं. म्हणजे क्षणभराचा सुद्धा वियोग आम्हाला सहन होत नाही.
म्हणून तू पापण्या दिल्यास ही काय झाली, चूक झाली. ह्याला काय म्हणायचं, प्रेम. भावे गावे गीत, असं प्रेम आपल्या अंतःकरणात काय झालं पाहिजे, भगवंताबद्दल निर्माण झालं पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तर पुढं म्हण, तुझं हे कशासाठी, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. पुढं म्हणतात, अनेकांचे कानी गुणदोष मना नाही. म्हणजे काय कर, कुणाचे गुणदोष मनात आणू नकोस, याचा अर्थ निंदा करू नकोस. आता कशाची निंदा, मी म्हटलं ही अशी ती तशी, हा असा तो तसा, तू कसा, ह्याचा काही विचार नाही. आपण दुसऱ्यांबद्दल ही अशी आहे ती तशी आहे, हा असा आहे तो तसा आहे, पण मी कसा आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. म्हणा की पुढे आता काय ते, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. निंदा करणं म्हणजे काय, दुसऱ्याबद्दल बोलणं. म्हणजे आता ह्यानी मी भेटलो तर त्यांनी माझ्याशी बोलावं, माझी चौकशी करावी, मी त्यांची चौकशी करावी, बरोबर. पण आम्ही दोघं भेटलो की आम्ही ह्यांच्याबद्दल बोलतो, ह्याचा अर्थ काय झाला, निंदा. आणि त्यातल्या त्यात ते बरं बोलायचं नाही, याला म्हणतात निंदा. निंदेचा परिणाम काय होतो, शुद्ध करून या चित्त, इथं सगळं अडचण येते. म्हणजे आपण सगळी ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायची, हरिपाठ म्हणायचा, देवपूजा करायची, सगळं शुद्धीकरण झालेलं असतं. पण गावात चौकात यायचं आणि नंतर सगळ्या गावाची चर्चा करायची. परिणाम काय झाला, चित्त अशुद्ध. आता हे चित्त अशुद्ध होतं म्हणजे काय, चित्त अशुद्धाचं एक लक्षण आहे. अशुद्ध चित्त कशाला म्हणायचं, जेव्हा आपल्याला असे 3 गोष्टी वाटतात, 3 वाक्य लक्षात ठेवा. मी हे असं केलं असतं तर बरं झालं असतं, मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं, कुठून मला बुद्धी झाली आणि मी हे केलं, असे विचार डोक्यात आले की लक्षात ठेवायचं आपलं चित्त कसं आहे, अशुद्ध आहे. केलेल्या कर्मानंतर हे 3 विचार येता कामा नाहीत. परत एकदा सांगतो, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं, कुठून मला बुद्धी झाली आणि मी हे केलं. ह्या 3 विचार जर आपल्या डोक्यात आले तर समजायचं आपलं चित्त काय आहे, अशुद्ध आहे. आणि जर ते आले नाहीत तर ओळखायचं चित्त कसं झालंय, शुद्ध झालंय. मग काय, अनेकांचे कानी गुणदोष मनात आणि, कुणाचे गुणदोष मनात आणू नकोस. आपण जर साधक म्हणून विचार केला तर साधक म्हणून तर साधकानं स्वतःला सांभाळायलाच पाहिजे. साधकानं दुसऱ्याची कोणाची निंदा करू नये आणि दुसऱ्यानं केलेली निंदा आपण ऐकू सुद्धा नाही, करायची नाही आणि ऐकायची सुद्धा नाही. साधक म्हणून सांभाळायचं असेल, चित्ताची शुद्धी सांभाळायची असेल तर साधक म्हणून ही अट काय करायला पाहिजे, पाळायला पाहिजे. समजा साधकाची कोणी निंदा केली, तुकोबा सांगतात, निंदिले हे जन सुखे निंदू द्यावे. साधकाची कोणी निंदा केली तर, लोकांनी निंदा केली तर जगाला आपली निंदा करू द्यावी. का, कारण आपण निंदा करण्याच्या लायकीची तरी झालो. उगीच कोण कुणाची निंदा करील. समजा मी 4 भिंतीच्या आत दार लावून बसलो असलो, जगाला माझ्याबद्दल काहीच खबरबात नसेल तर माझी कोण निंदा करेल. तेव्हा आपली जेव्हा निंदा होऊ लागते तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपण प्रगतीपथावर आहोत. आपली जेव्हा जेव्हा निंदा होऊ लागते तेव्हा काय ओळखायचं, आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत. समजा रस्त्याच्या कडेला 2 झाडं आहेत, एक आंब्याचं आहे आणि एक बाभळीचं आहे. कुठल्या झाडाला दगड मारतील लोक, आंब्याच्या झाडाला. म्हणजे त्याला फळं लागतात त्यामुळे काय केले जातात, त्याला दगड मारले जातात. जेव्हा तुमची प्रगती होऊ लागते तेव्हाच लोक तुमच्याबद्दल बरं वाईट बोलायला सुरू करतात. आणि तुकाराम महाराज आणखी पुढं म्हणतात, निंदकाचे घर गावाबाहेरी, गावाबाहेरी नाही, निंदकाचे घर असावे शेजारी. एखाद्या भाग्यवंताला निंदक शेजारी लाभतो. असा निंदक शेजारी लाभली की आपली प्रगतीला काय होते, दिशा मिळते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. आणखी एका ठिकाणी म्हटलंय, निंदकाचे तोंड साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध करी. निंदकाचे तोंड साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध करी. समजा मी माझ्या तोंडाने ह्यांची निंदा केली तर माझं तोंड कशासारखं झालं, साबणासारखं झालं. देहाची पासोडी शुद्ध करी म्हणजे ह्यांना शुद्ध करण्याचं काम केलं, बरोबर. एक वारकरी संप्रदायातले फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं, रामदास बाबा मनसुख म्हणून. त्यांनी एक निंदेची व्याख्या सांगितली. निंदा कशाला म्हणायचं सांगून ठेवतो, म्हणजे निदान तेवढी व्याख्या जरी लक्षात राहिली तरी आपल्याला आवर घालता येईल. ती व्याख्या अशी आहे, त्यांचंच ना व्याख्या. ते म्हणतात, आपल्या जिभेच्या खराट्यानं दुसऱ्याची गटारं साफ करणं म्हणजे निंदा करणं. काय वाक्य कळलं, आपल्या जिभेच्या खराट्यानं दुसऱ्यांची गटारं साफ करणं म्हणजे काय करणं, निंदा करणं. आता तरी थांबता येईल आपल्याला. म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल बोलायला लागलो तर आपल्या जिभेचा काय केलाय म्हणायचा, खराटा केलाय आणि त्यांची गटारं साफ करायची चालले. मग काय केलं, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी.
कुणाचेही गुणदोष मनात आणायचे नाही. आणि गुणदोष मनात का आणायचे नाहीत? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. महत्त्वाचा मुद्दा येतो शुद्ध करून या चित्त. चित्ताची शुद्धता टिकवण्यासाठी हे सगळं सांभाळायचं. पुढं म्हटलंय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा म्हणजे जे कोण साधू संत भेटतील त्यांना काय कर? नमस्कार कर. भेटतील त्या साधू संतांना नमस्कार कर. कोणाला म्हणायचं संत? एखादा फक्त भक्ती करतो त्याला म्हणतात भक्त. एखाद्याजवळ फक्त वैराग्य असतं त्याला म्हणतात विरक्त. एखाद्याजवळ ज्ञान असतं त्याला म्हणतात ज्ञानी. पण भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ असतात त्यांना काय म्हणायचं? संत. संतांची व्याख्या ज्यांच्याजवळ भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे त्यांना काय म्हणतात? संत. तत्वज्ञानाच्या भाषेत ज्यांना ब्रह्मानुभव आलाय, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो, म्हणजे ह्या ब्रह्मानुभव आलेले आहेत त्यांना काय म्हणायचं? संत. त्यांना म्हणतात संत. भक्तीच्या भाषेत बोललं तर ज्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे त्यांना काय म्हणायचं? भक्त. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. संत कुणाला म्हणायचं? जे सगळ्या जगाकडून झालेले आघात सहन करतात. आहेत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी अनेक आघात सहन केल्याची उदाहरणं त्यांच्या चरित्रात आपल्याला दिसतात. म्हणूनच आपण त्यांना संत म्हणतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असे साधू संतांना काय करावं? नमस्कार करावा. कारण का नमस्कार करायचा? तर त्यांना आपल्या समोर आलेल्या जीवाचं कल्याण व्हावं असं वाटतं. आमच्या कल्याणाची, आमच्या हिताची काळजी आहे त्यांना. त्यासाठीच ते अवतार घेतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल म्हणतात लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुकाराम महाराज आपल्या अवताराचं उद्दिष्ट सांगताना म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. नाथ महाराज म्हणतात धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. आम्ही कशासाठी आलो? जड जीव यांचा उद्धार करण्यासाठी. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता एक फरक आहे, राम आणि कृष्ण यांचे अवतार आमच्यासाठी नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज यांचे अवतार मात्र आमच्यासाठी आहे. असं का? असा फरक एक प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे मलाही तो लागू आहे. इथं आपण बसलेल्यापैकी ज्यांना असं वाटतं मी 100% सज्जन आहे त्यांनी हात वर करा. काय म्हटलं वाक्य? ज्यांना असं वाटतं की मी 100% सज्जन आहे त्यांनी हात वर करा. मी सुद्धा करायला नाही अजून. झालं? बरं, आपण कोणी सज्जन नाही. ज्यांना असं वाटतं की आपण 100% दुर्जन आहे त्यांनी हात वर करा. बरं, नाही म्हणजे आपण 100% सज्जन पण नाही आणि 100% दुर्जन पण नाही. राम आणि कृष्ण यांचे अवतार कोणासाठी आहेत? सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा विनाश. आपण सज्जन पण नाही 100% आणि दुर्जन पण नाही. आम्ही 50% सज्जन असू, 50% दुर्जन असू, किंवा 60 आणि 40 असेल, पण आमच्याकडे दोन्ही प्रकार आहेत. म्हणून आमच्या उद्धारासाठी कुणाचा अवतार आहे? संतांचा. धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. असे संत आमच्या हिताची काळजी करतात, आमच्या कल्याणाची काळजी करतात. म्हणून अशा भेटेल त्या संतांना, साधूंना काय करावा? नमस्कार करावा. असा नमस्कार तरी का करायचा? कारण ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. आम्हाला ज्या ज्ञानाची अपेक्षा आहे ते ज्ञान त्यांच्याजवळ आहे. 12व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंच्या बद्दल बोलताना म्हणतात म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी तुझी सावली न संडी. तुमच्या सारस्वत म्हणजे ज्ञान, तुमच्या पायाजवळ ज्ञानाचं भांडार आहे, म्हणून मी तुमच्या पायाची सावली सोडून बाजूला जाणार नाही. तुमच्या पायाजवळून आता ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्तीनाथांचा पाय सोडायला तयार नाहीत, तर मग तुमच्या आमच्यासारख्या अज्ञान्यांच्या राजांनी काय करायला पाहिजे? त्यांच्याजवळ जायला पाहिजे. तिथं त्यांच्याजवळ गेल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही. पण आता एक अडचण आहे, कोल्हापूर जिल्ह्यात तर आम्हाला कुणासमोर वाकायला आवडत नाही. आपण म्हणतात लोक मेलो तरी चालेल पण कुणाला वाकून जाणार नाही. आणखी म्हणच आहे मोडेन पण वाकणार नाही. आता मोडेन पण वाकणार नाही हे व्यवहारात बरोबर आहे. उसारा दर मिळाला पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, 100% बरोबर. दुधाला दर मिळाला पाहिजे, त्यासाठी आंदोलन करायला पाहिजे,
त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, हेही बरोबर. आणखी एक वाक्य वाढवतो, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर किंवा आपल्या गुरूंच्या जवळ गेल्यानंतर, संतांच्या जवळ गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची बरोबर. व्यवहारात मोडेन पण वाकणार नाही, अगदी बरोबर. पण मंदिरात गेल्यानंतर, गुरूंच्या जवळ गेल्यानंतर, संतांच्या सहवासात गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही. कारण तिथं काय आहे, ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथे आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीशी. जे ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. आणि कसं जावं ते पुढं सांगतात, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. हे तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या श्लोकावरचं विवेचन आहे. म्हणजे श्री गुरूंच्या जवळ जावा, संतांच्या जवळ जावा आणि तिथं काय करा, नम्र व्हा. तिकडं नम्र झालात की तिकडून ज्ञानाचा प्रवाह तुमच्याकडं येईल. व्यवहारातला एखादा दृष्टांत आहे, आडातून विहिरीतून पाणी काढायचं असलं तर आडाला एखादी घागर किंवा बादली सोडली दोरी बांधून, तर ती घागर किंवा बादली वरच्यावर तरंगते, त्याच्यावर पाणी, त्याच्यात लगेच पाणी भरत नाही. मग वर उभा राहिलेल्या स्त्री पुरुषाला कळतं की घागरीत पाणी भरायचं असेल तर घागर किंवा बादली काय झाली पाहिजे, तिरकी झाली पाहिजे, वाकली पाहिजे. मग वरून एक जोराचा हिसडा मारला की घागर किंवा बादली तिरकी होते आणि मग त्याच्यात पाणी भरतं. दृष्टांत संपला. व्यवहारातल्या घागरीत किंवा बादलीत पाणी भरायचं असेल तर त्याला वाकावं लागतं, त्याशिवाय त्याच्यात पाणी भरत नाही. मग आमच्याकडं ज्ञान यायचं असेल तर संतांच्या जवळ जाऊन काय करायला पाहिजे, नम्र झालं पाहिजे, वाकलं पाहिजे. तुकोबांचाच अभंग आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून काय करा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. आता संतांच्याबद्दल सांगतात, काय सांगू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय करतात, जागवण्याचं काम करतात. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पाही जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मजे येते सांभाळित. जागवितात, शिकवितात आणि सांभाळतात, ही 3 कामं संत करतात. म्हणून काय करावं, संतांच्या जवळ जाऊन नम्र व्हावं, त्यांना नमस्कार करावा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. एक किस्सा सांगतो. कीर्तन प्रवचनात आपण नेहमी चिंतामणी, परीस अशी काही उदाहरणे येतात. एका कीर्तनात आपल्यापैकी एखाद्या श्रोत्यानं ऐकलं काय, की परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. आता लोखंडाचं सोनं होतं हे कळल्यानंतर त्यानं दुसऱ्या दिवशीपासून एक कामच हातात घेतलं. आता काय करायचं, परीस शोधून काढायचा. आणि हा परीस शोधण्यासाठी त्यानं एक लोखंडी खिळा घेतला, तो आपल्या खिशात ठेवला आणि परीस शोधायला बाहेर पडला. काय करायचं, तो लोखंडाचा खिळा बाहेर काढायचा, रस्त्यातला दगड उचलायचा, त्याला स्पर्श करायचा, नाही झालं तर लगेच काय करायचा, टाकून द्यायचा. वर्ष 6 महिने वर्ष 1.5 वर्ष गेलं तरी सुद्धा काय त्याला अजून परीस सापडला नाही. या उलट खिळा खिशात ठेवून खिसा मात्र काय झाला, फाटला. मग आता खिसा असा फाटायला लागला तर ते काय परवडणारं नाही. म्हणून त्यानं खिसा सोडून दिला आणि कमरेलाच एक लोखंडाची पट्टी बांधली. आता लोखंडाच्या पट्टीला काय करायचं, मिळेल तो दगड दिसेल तो घ्यायचा आणि तो लोखंडाच्या पट्टीला लावायचा. अशीच 1-2 वर्ष गेली पण अजून काय झालं नाही. आणि एक दिवस तो आपल्या घरातल्या न्हाणीघरातून आंघोळ करून बाहेर येताना त्याची पत्नी त्याच्याकडे बघून ओरडली जोरात, अहो कमरेची पट्टी काय झाली, सोन्याची झाली. कमरेची पट्टी सोन्याची झाली असं पत्नी ओरडल्यानंतर मग त्यानं कमरेला आपल्या बघितलं तर खरंच त्याला दिसलं की पट्टी कशाची झाली, सोन्याची झाली. दोघांनाही खूप आनंद झाला, पण हा आनंद फार काळ काही टिकला नाही. कारण का, तर कुठल्या दगडाच्या स्पर्शानं ते सोनं झालं तो हातात आत्ता नाही. कारण कधी हे काम होऊन गेलं हे त्याला कळलंच नाही. दृष्टांत संपला. तसं कोणा संतांच्या कृपेनं आपल्या जीवनाचं कल्याण होईल हे सांगता येत नाही. म्हणून त्यांचं तपासणी करत बसायचं नाही. हे साधू पुरुष असतील का, हे संत असतील का, ह्याची तपासणी करण्यात वेळ घालवायचा नाही. पण डोक्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यामुळं काही नुकसान होत नाही. बरोबर. त्यांची परीक्षा कशी करणार आपण, कारण आपल्याला जवळ बसलेला माणूस कळत नाही तर संत कसे कळतील. शेतकरी झाल्याशिवाय शेतकऱ्याचं दुःख कळणार नाही. तसं संतत्वाची काही लक्षणं आपल्याकडे आल्याशिवाय संत सुद्धा कळणार नाही. आणखी एक दृष्टांत सांगू.
एखाद्या उमेदवाराच्या खांद्यावर हात टाकून 15 दिवस फिरणारा माणूस सुद्धा त्यालाच मत दिली याची काही गॅरंटी नाही. आता लगेच कळलं तुम्हाला, आता हे कळावं म्हणूनच सांगितलं. बरोबर आहे ना. मग ते हे कसं कळेल सांगा? जवळ बसलेला माणूस कळत नाही तर संत कसे कळतील? कळणार नाहीत. म्हणून संत कळायचे असतील आम्हाला तर संतत्वाची काही थोडीफार लक्षणं काय झाली पाहिजेत आपल्याकडे सुद्धा आली पाहिजेत तर ते कळतील. एक किस्सा सांगतो. दिलीप कुमार नावाचे प्रसिद्ध अभिनेते, ते ज्या काळात 50-60 वर्षापूर्वी प्रसिद्ध होते तेव्हा 1 लाख रुपये त्यांचा दर होता. आता कोटीच्या पुढे गेले, पण 1 लाख रुपये दर होता आणि ते प्रसिद्ध अभिनेते होते. एकदा विमान प्रवासात ते विमानात बाहेर देशात जाण्यासाठी विमानात बसले होते. त्यांच्या शेजारी एक वयस्कर म्हातारा माणूस बसला होता. त्या दिलीप कुमारना असं वाटत होतं की मला सगळ्या देशातले लोक सुपरस्टार म्हणून काय करतात, ओळखतात. आता सगळे ओळखतात म्हटल्यानंतर विमानात शेजारी बसलेल्या माणसानं काय करायला पाहिजे, ओळखायला पाहिजे. एखादी वही पुढं घेऊन सही घ्यायला काहीतरी करायला पाहिजे. पण त्यांनी काही केलं नाही. ते हिंदीत प्रश्न विचारला त्याने. दिलीप कुमाराने त्या जवळ बसलेल्या वयोवृद्ध माणसाला प्रश्न विचारला, हिंदीत विचारलं, आपने मुझे पहचाना नहीं? ते म्हटले नाही. आता ह्यांना फारच अपमान वाटला. सगळा देश मला ओळखतोय आणि हा माणूस ओळखत नाही म्हणजे काय? त्यांनी पुढचा प्रश्न टाकला, मैं भारत का सुपरस्टार दिलीप कुमार हूँ. ते म्हणाले होंगे. होंगे म्हणजे काय? असाल. आता एवढा असा अपमान झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला न ओळखणारा पण ज्या अर्थी विमानातून प्रवास करतो त्या अर्थी हा काही साधा म्हातारा माणूस नाही. म्हणजे विमानातून प्रवास करायला लागलाय त्या अर्थी कुणीतरी बडी आसामी असणार. त्यांनी विचारलं, आप कोण आहे? त्यांनी सांगितलं, म्हणजे जमशेदजी टाटा कहते हे. त्यांचं नाव काय? जमशेदजी टाटा. कळलं? जवळ बसलेला माणूस कळत नाही. त्यामुळे संत एवढ्या सहजासहजी कळणार नाही. त्यातली थोडी तरी लक्षणं आपल्याकडे आली पाहिजे, त्याशिवाय संत कळत नाही. म्हणून काय म्हटलंय, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. पुढं म्हटलंय, वेचिते वचन जेणे राहे समाधान. वेचिते वचन जेणे राहे समाधान म्हणजे काय कर? वेचिते वचन म्हणजे वाणी शुद्ध ठेव. वाणीनं काय कर? चांगलं बोल, गोड बोल. आपल्याकडे एक सण सुद्धा केला तेवढ्यासाठी. कुठला? तिळगुळ घ्या, गोड बोला. वर्षातनं एकदा तरी ती आठवण करून द्यायला लागते, गोड बोलावं. कशासाठी? वाणी शुद्ध ठेवणं. वाणी शुद्ध असल्याशिवाय गोड बोलणं घडणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली. भगवद्गीतेच्या 700 श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्या लिहिल्या. आता एवढं कसं शक्य झालं? म्हणजे संस्कृतमध्ये असलेलं तत्वज्ञान त्यांनी आपल्यासाठी मराठी भाषेत आणून दिलं. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या. 56 भाषेचा नामदेव महाराजांचा अभंग आहे. 56 भाषेचा केला असे गौरव, भवार नवी नाव उभारली. आमचं भाग्य समजायला पाहिजे की त्यांनी मराठी भाषेची काय केली? निवड केली. दुसऱ्या कुठल्या तरी कन्नड भाषेत लिहिलं असतं तर मग त्याचं भाषांतर वाचावं लागलं असतं आपल्याला. बरोबर? त्यामुळे त्यांनी मराठी भाषेत लिहिलं, हा उपकार आहे आमच्यावर. आणि पुन्हा मराठी भाषेचं वैभव सांगताना ते म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. अमृतातेही पैजा जिंके म्हणजे अमृताची गोडी त्या शब्दांना आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. त्याच्यात पुढचं चरण आहे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. म्हणजे आपली वाणी कशी पाहिजे? अमृतासारखी गोड असली पाहिजे. मी ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल बोलत होतो. त्यांनी 700 श्लोकांचं 9000 ओव्यांमध्ये आपल्याला विस्तार करून सांगितला. हे आपल्याला कसं शक्य झालं त्याबद्दल स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले असे बहुत कल्प. कल्प म्हणजे हजारो वर्षाच्या कालखंडात मी वाणीनं खरं बोलण्याचं काम केलं. फक्त तप केलं. कोणतं तप केलं? खरं बोलण्याचं. आणि अनेक वर्ष फळ्यावर सुविचार लिहिला, नेहमी खरे बोलावे. लिहिणाराही बोलला नाही आणि वाचणारे पण बोलले नाही. बरोबर? आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांना वाग्यज्ञच म्हणतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदार. हे हा वाणीनं केलेला काय आहे? यज्ञ आहे. ज्ञानदेवांनी हा वाणीनं केलेला यज्ञ आहे. आमचे काय यज्ञ आहेत? आमचं ज्ञानेश्वर महाराजांनी आमचं वर्णनच करून ठेवलंय. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. आणि आम्ही सगळे कुठल्या गटात मोडणारे आहोत? ह्या अनंत वाचाळ बरळती बरळ. काय बोलावं कळत नाही, कुठं काय बोलावं तर अजिबात कळत नाही. आता फोन आहे, फोनवर हॅलो म्हणायचं सर्वसामान्य आहे, पण ते इंग्रजासारखं असं हॅलो कशाला म्हणायचं? म्हणून वारकरी संप्रदायातले लोक आपण रामकृष्ण हरी म्हणतो, काही जय जिजाऊ म्हणतात,
काही पक्षाचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात. प्रत्येकानं आपापलं काहीतरी ठरवून घेतलंय आपण काय म्हणायचं. तर असा एखादा फोन येतो प्रवचनाला सांगायसाठी. एक अनोळखी फोन आला. मी इकडून म्हटलं रामकृष्ण हरी. तो तिकडनं म्हटला अरे त्याच्या आईला महाराजाला फोन लागला वाटतं. दिला ठेवून तिकडं. मुखे अमृताची वाणी. प्रश्न पडतो यांना ज्ञानेश्वरी कशाला सांगायला यायचं. म्हणून म्हटलं अनंत वाचाळ बरळ ते बरळ. असे आपले हे आहे. म्हणून काय केलं पाहिजे, वाणी सांभाळून वापरली पाहिजे. भागवतकार डोंगरे महाराज म्हणून प्रसिद्ध भागवतकार, त्यांनी काही काळ गुजरातमध्ये, महाराष्ट्रातले पण गुजरातमध्ये शिकले. त्यामुळे गुजराती भाषेत काही काळ त्यांनी भागवत कथा केली. त्यानंतर सगळ्या देशभर भागवताचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हिंदी भाषेत भागवत सांगितलं. संपूर्ण आयुष्यभरात त्यांनी 1111 वेळा भागवत सप्ताह केले. किती? 1111 आयुष्यभरात. ते भागवतकार डोंगरे महाराज असं म्हणतात, तुमच्या तोंडातून दुसऱ्याचं हृदय जाळेल असं एक वाक्य बाहेर पडलं तर तुम्हाला एक मंदिर जाळल्याचं पाप लागतं. काय म्हटलं? दुसऱ्याचं हृदय जाळेल, दुसऱ्याच्या अंतःकरणाला वेदना होतील असं एक वाक्य तुमच्या तोंडातून बाहेर पडलं, मुखातून बाहेर पडलं तर त्याला एक मंदिर जाळल्याचं काय लागतं? पाप लागतं. म्हणून वाणी काय केली पाहिजे? सांभाळून वापरली पाहिजे. बरोबर. वेचिते वचन जेणे राहे समाधान. मग नाथ महाराज आम्हाला सांगतात हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असेल तर काय करा? हरी बोला, नाहीतर दुसरं काही बोलू नका. मग आता दोघांचं वेगळं आमचं वर्णन सांगितलं आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ. ह्यातनं आता पुढं इकडे जायला पाहिजे. हरी बोला नाहीतरी अबोला. वेचिते वचन जेणे राहे समाधान. दुसऱ्याच्या अंतःकरणाला आनंद होईल, समाधान वाटेल असं काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी आहे जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. सगळं जगाशी आपली मैत्री होऊ शकते, त्याचं सूत्र कुणाजवळ आहे? जिभेजवळ आहे. आणि सगळ्या जगाशी आपलं शत्रुत्व होऊ शकतं, त्याचं सूत्र कुणाजवळ आहे? जिभेजवळ आहे. जीभ सांभाळून वापरली तर सगळ्या जगाशी मैत्री होते. जीभ चुकीची वापरली तर सगळ्या जगाशी काय होऊ शकतं? शत्रुत्व होतं. केवळ खरं तर रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य सुद्धा जीभ चुकीची वापरल्यामुळेच पुढे झालेत. रामायणात रावणाने सीतेला पळवून नेलं, रामाने युद्ध करून तिला सोडवून आणलं. पण सोडवून आणल्यानंतर तिथले जवळपासचे लोक म्हणाले ती 6 महिने तिकडं राहिली, मग किती पवित्र राहिली असेल. असं सगळ्या समाजात बोलायला सुरू झाल्यावर प्रभू रामचंद्राने त्यांचा काय केला? त्याग केला. का तर राजाबद्दल असं समाजात बोलणं बरोबर नाही. त्यांनी त्याचा त्याग करून टाकला. पुढचं सगळं रामायण घडलं. म्हणजे एक वाक्य बोलल्याबरोबर पुढचं सगळं रामायण वाढत गेलं. महाभारतात सुद्धा एक कथा आहे, कौरव आणि पांडव. पांडवांनी एक मय सभा स्थापन केली. मय सभा म्हणजे मायावी नगरी. जिथं रस्ता आहे तिथं खड्डा असेल, खड्डा आहे तिथं रस्ता दिसेल. बरोबर. अशा प्रकारचं जे वास्तवात नाही असं वेगळं दिसणारं अशी मायावी नगरी स्थापन केली. ती बघायला दुर्योधन दुःशासन आले. दुर्योधनाला वाटलं इथून रस्ता आहे म्हणून तो जायला निघाला आणि तिथल्या खड्ड्यात पाण्यात पडला. आता पडल्यानंतर त्याच महालाच्या गच्चीवर उभा असलेली द्रौपदी तिथनंच म्हणाली आंधळ्याची पोरं आंधळीच असतात. एवढ्या एका वाक्याचा सूड उगवण्यासाठी पुढचं सगळं महाभारत घडलं. 2 वेळा जीभ चुकीची वापरली तर रामायण आणि महाभारत घडलं. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात जिभा आडव्या तिडव्या वापरल्या तर किती रामायण आणि महाभारत घडतील. आणि मग काय करायचं? कुठल्या तरी आमच्यासारख्या महाराजांच्याकडे जायचं आणि म्हणायचं महाराज घरात सगळं चांगलं आहे, काय अडचण नाही, पण घरात शांतता काय नाही. बाहेरचे कुठले महाराज येऊन तुमच्या घरात शांतता निर्माण करतील? आपल्या घरात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या तोंडातल्या म्हणा की कशावर आहे? जिभेवर आहे. वेचिते वचन जेणे राहे समाधान. आणि शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकार करायचा म्हणजे काय करायचं? माझ्या शरीराशी संबंधित जे कोणी नाहीत, शरीराशी संबंधित नसलेल्या व्यक्तीला केलेली मदत, त्याला काय म्हणायचं? परोपकार. मी माझ्या मुलाला परीक्षा फी भरायला 500 रुपये दिले तर तो परोपकार नाही. पण गल्लीतल्या एका गरीब मुलाला शिकणाऱ्या मुलाला जर पैशाची अडचण असेल तर त्याला दिलेली 500 रुपयाची मदत हा काय झाला? परोपकार. तुकाराम महाराज पापपुण्याची व्याख्या करताना सुद्धा सांगतात पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. परोपकार करणं हे पुण्य आहे आणि परपीडा देणं हे काय आहे? पाप आहे. मग असा परोपकार करावा. का करायचा? तर आपल्याकडं निसर्गाकडे बघा थोडंसं. झाडं आम्हाला फुलं आणि फळं देतात, हा झाडाने केलेला काय आहे? परोपकार आहे. नदी आमची शेती हिरवीगार करत आम्हाला प्यायला पाणी देत वाहत राहते, हा नदीनं केलेला काय आहे?
परोपकार आहे. सूर्य आम्हाला प्रकाश आणि उष्णता देतो, हा सूर्याचा आमच्यावर काय आहे, परोपकार आहे. या सगळ्यांच्याकडून आपण काहीतरी काय करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आम्ही शिकत असताना कॉलेजला एक कविता होती, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात काढून घ्यावे असा त्याचा अर्थ नाही. दातृत्वाचा गुण घ्यावा, दुसऱ्याकडून काय करावा, दातृत्वाचा, दुसऱ्याला देण्याचा, परोपकाराचा काय करावा, गुण घ्यावा. पण आमच्याकडे असा परोपकार नाही हा दिसत. आम्ही जरा फार मतलबी आणि हिशोबी लोक. तुकाराम महाराजांनी तेवढ्यासाठी अभंग लिहिला आणि काय म्हणाले, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, म्हणजे आपण दिल्या घेतल्याचा हिशोब करतो. 2019 साली महापूर आला. महापूर आल्यानंतर आमच्या नदीच्या जवळपास असणाऱ्या एका गल्लीत पाणी शिरलं. तिथल्या एका 10-12 लोकांना तिथल्या प्राथमिक शाळेत नेऊन ठेवलं. आता शासनाचं जेवण येईपर्यंत कशाला वाट बघायची, म्हणून ज्यांची घरं सुरक्षित होती त्याच्या वरच्या बाजूला त्या 10-12 घरांनी ठरवलं की एकट्याला 10-12 जणांचा त्रास देण्यापेक्षा आपल्या घरात आता शिजलेला आहे त्यातल्या एकेका माणसाचा काय करूया, डबा देऊया. असं ठरल्यानंतर आम्ही ती 10-12 माणसं प्रत्येकाला वाटून दिली की तुम्ही ह्यांना द्या, तुम्ही ह्यांना द्या, तुम्ही ह्यांना द्या. एका घरात एका भगिनीला जाऊन आम्ही सांगितलं की तुम्ही अमक्याला काय करा, डबा द्या. ती म्हणाली आम्ही काय त्यांना डबा देणार नाही. तर का, आमच्या म्हातारीचं ऑपरेशन झालं त्यावेळी त्यांच्या घरातलं कोण बघायला यायला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आता आपल्याकडं इथं आपल्या कागल रोड जिथं हायवेला मिळतो तिथं त्या पुलाच्या खाली एक माणुसकीची भिंत नावाचा उपक्रम सुरू आहे. माणुसकीची भिंत इथं कागलला आहे, कराडला आहे, साताऱ्यात आहे. अशी ही माणुसकीची भिंत नावाचा उपक्रम काय आहे, तुम्ही आम्ही जी कपडे वापरतो त्यातली जुनी जी कपडे आपण वापरत नाही, म्हणजे आता आपण टाकून देणार आहे, ती जुनी झालेली कपडे धुवायची, इस्त्री करायची आणि तिथं माणुसकीची भिंत असं लिहिलंय तिथं जाऊन ती काय करायची, ठेवायची किंवा कुणाकडून तरी पाठवून द्यायची. आपल्या आजूबाजूला जे गोरगरीब लोक आहेत ते काय करतील, त्यातला आपल्याला आवश्यक असणारी कपडे घेतील आणि त्याला आपण कपडे तिथं ठेवल्यामुळं त्यांना काय होईल, त्यांची वस्त्राची, कपड्याची गरज भागेल. कराडच्या स्टँडच्या तिथं ते जे माणुसकीची भिंत लिहिली होती तिथं पाहिलेलं एक चित्र, एक भंगार विकणारी स्त्री होती. ती 8-10 वर्षाच्या मुलाला घेऊन आली. तिला आपल्यासाठी काही कापड बघायचं होतं, तर तिला जे काय पोलकं एखादं पाहिजे होतं ते तो मुलगा आणि ती दोघं शोधत होती. त्या ढिगातून मुलग्याला आईला आपल्या आवश्यक असणारं एक कापड सापडलं आणि ते आपल्या आईला काय केलं, त्यानं दाखवलं. त्या आईसाठी आपल्याला कापड सापडलं ह्याचा त्या मुलाला आनंद झाला. ते बघून आईला सुद्धा आनंद झाला. पण डोळ्यात पाणी येण्यासारखी ही गोष्ट आहे. काय वाईट त्यात दोष आहे सांगा. आपण दिलेल्या एखाद्या जुन्या कपड्यानं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर आपली जुनी साडी देऊन चहाचं भांडं घ्यावं काय? काय कळलं? समजदार केले इशारा काफी आहे, एवढं लक्षात येते आपल्याला. ते दारात आलेलं जुन्या साड्या घेणाऱ्याला साड्या द्यायच्या आणि त्याच्याकडं काय घ्यायचं, चहाचं भांडं घ्यायचं, जणू काय चहाला भांडं घरात नाही. पण अशा आपली जुनी कपडे इतरांना देण्यानं जर त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असेल तर हा परोपकार काय अवघड आहे का? तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार. आणखी एक किस्सा आहे. एक 80 वर्षाचा शेतकरी होता. 80 वर्षाच्या शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर अक्रोडाचं झाड लावत होता आणि त्या शेतकरी ज्या राज्यात राहत होता तो सम्राट त्या रस्त्यावरून चालला होता. सम्राटानं ह्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याकडे बघितलं. ते झाड लावताना बघून तो त्याच्याजवळ आला सम्राट आणि म्हणाला, 80 वर्षे झालेत, अक्रोडाच्या झाडाला 100 वर्षानं फळं येतात. तू आता 80 वर्षाचा आहेस, अक्रोडाचं झाड लावायला लागलायस, अक्रोडाच्या झाडाला 100 वर्षानं फळं येतात. त्यापेक्षा तू आंब्या फणसाचं लाव, निदान जाता जाता 4 आंबे खाऊन तरी जाशील. अक्रोडाचं झाड कशाला? तेव्हा तो म्हातारा शेतकरी म्हणाला, मी माझ्या जन्मात आयुष्यात जे अक्रोड खाल्ले ती झाडं माझ्या आबा आज्यांनी लावली होती म्हणून मला खायला मिळाली. मी हे झाड अक्रोडाचं लावतोय ते माझ्यासाठी नाही, माझ्या नंतर येणाऱ्या माझ्या नातवंडांच्यासाठी लावतोय. सम्राटाला हे उत्तर फार आवडलं. त्यानं आपल्या जवळच्या 10 सोन्याच्या मोहरा काढल्या आणि त्याला दिल्या. कशासाठी? त्याचं झाड लावण्यापाठीमागचा उद्देश काय झाला, आवडला म्हणून 10 मोहरा दिल्या. 10 मोहरा दिल्या आणि तो सम्राट जायला वळला, पण शेतकरी हसला. शेतकरी हसायला लागला हे सम्राटानं बघितलं आणि सम्राटानं शेतकऱ्याला प्रश्न विचारला, तू का हसलास? उगीच कोण हसणार नाही, का हसलास? तर तो म्हणाला, मी आता हे झाड लावायला लागलो, याला 100 वर्षानं फळं येतील तेव्हा मी इथं असणार नाही, पण मी झाड लावल्या लावल्या लगेच त्याला फळ मिळालं म्हणून मी हसलो. काय कळलं?
झाड लावल्या लावल्या लगेच 10 सोन्याच्या मोहरा मिळाल्या म्हणजे काय झालं, लगेच त्याचं फळ मिळालं. या उत्तरावर खुश होऊन आणि त्यानं 10 मोहरा काढल्याने त्याला दिल्या. आता 20 झाल्या. सम्राट निघाला, पुन्हा शेतकरी हसला. सम्राटानं विचारला, आता का हसलास? तो म्हणाला, बाहेरच्या जगातली सगळी झाडं वर्षातनं एकदा हंगामाला येतात, मी लावलेल्या झाडाला तासाभरात 2 वेळा हंगाम आला. असं हे परोपकाराचं फळ आहे. म्हणजे परोपकाराची आपण जे काही दुसऱ्याला देऊ त्यातनं आपल्याला दुपटीनं तिपटीनं काय होतं ते मिळत असतं. पण देण्याची आपले काय पाहिजे, होत पाहिजे. दातृत्वाचा गुण आपण हे केला पाहिजे आणि परोपकार करत राहिला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे फार फार राहू दे, थोडा तरी परोपकार. आपल्याकडे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल गारगोटीतला एका रमेश हिरेमठ नावाच्या माणसाचा आलेला. तो काय आहे त्याला म्हणजे एक महिन्याभरापूर्वी तो व्हिडिओ बाहेर पडला होता. तो व्हिडिओ बघितल्यानंतरच आम्हाला कळलं की त्या घरात अशी परिस्थिती आहे. तर लांब होता आमच्यापासून. तर तो रमेश हिरेमठ नावाचा मुलगा काय करतो, कुल्फी आणि चिरमुरे विकायचं काम. उन्हाळ्यात कुल्फी विकायची आणि इतर वेळी चिरमुरे विकायची. आता हा फाटका असलेल्या माणसानं काय परोपकार केला असेल, तुम्ही 2 मापटी चिरमुरे घेतले की तो मुठभर जादा द्यायचा. तुम्ही घेतलेल्या ह्याच्यात काय करायचे, मुठभर चिरमुरे. आतासारख्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजून नाही, तुम्ही 2 मापटी चिरमुरे घेतले की मुठभर जादा द्यायचे. आणि कुल्फी विकत असताना समजा 10 पोरं आली तर 10 पोरापैकी 10 जणांच्याकडे पैसे नसतात. 8 मुलं कुल्फी विकत घेतात, पैसे असतात. पण 2-3 पोरं मात्र तिकडे तशीच बघत उभा राहतात. का की त्यांच्याजवळ घरात तरी कोण नसतं किंवा द्यायला पैसे नसतात. तर त्यानं ती जी मुलं पैसे न घेता आलेले आहेत त्यांना सुद्धा काय केलं, कुल्फी दिली. आज 30 पोरं IT इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत. त्याच्या घरची परिस्थिती अशी आहे की त्याला त्या 2 बहिणी तरुण मुली त्या घरातल्या आहेत आणि तो एक आणि त्याची आई. तर त्या दोघी मनोरुग्ण आहेत. म्हणजे त्यांना आपल्या अंगावर वस्त्र आहे नाही, आपण कुठं आहोत, काय करायला लागलो हे काही कळत नाही. हे असल्यामुळं त्यांना सांभाळायचं काम त्यांची आई करत होती. आता ह्या नंतर घटना अशी घडली की त्या आईला सुद्धा पॅरालिसिस झाला. त्यामुळं 3 स्त्रिया अंथरुणावर आणि हा एकटा मुलगा. आता ह्यानं त्या 3 स्त्रियांच्या बाबतीत हा मुलगा काय करू शकणार, काही करता येणं शक्य नाही. मग आता ही अशी परिस्थिती असलेला व्हिडिओ तयार झाला. तो सगळ्यांपर्यंत पोहोचला. परिणाम असा झाला की एका आठवड्याभरात 37 लाख रुपयांची रक्कम जमली. हे पैसे कुणी दिले, ज्यांनी त्यांच्याकडून कुल्फी खाली होती, ज्यांनी त्यांच्याकडून चिरमुरे घेतले होते, अशा माणसाने ही काय केली, मदत केली. आज त्यांचे अनेक नातेवाईक येत नव्हते, आज त्यांच्या घराला यायला लागल्यात. का, एवढी मदत जमली. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुकाराम महाराज आता हे सांगतात म्हणजे त्यांच्या जीवनात सुद्धा हे परोपकाराचं उत्तम उदाहरण आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा काही थोडा परोपकार केलेला नाही, फार परोपकार त्यांनी केला आहे. म्हणजे त्यांच्या परोपकाराची अनेक उदाहरणं त्यांच्या चरित्रात दिसतात. ते म्हणजे देहूत राहत होते तेव्हा जे आत्ताच्यासारख्या वाहनं नव्हती, त्यामुळे येणाऱ्या यात्रेकरूचे पाय धुवायला पाणी देणं, कोण आजारी असेल तर त्याला औषध देणं, तो कुणी भुकेलेला असेल तर त्याला अन्न देणं, ही कामं काय केलेली आहेत, तुकाराम महाराजांनी केलेली आहेत. कोण पाणी आणताना दमला तर त्याला पाणी आणू लागायचं. कोण म्हणाला जरा माझ्या शेताकडे रखवालीला जा, तर त्याच्या शेताकडे रखवालीला जायचं. आता हे असं का केलं तुकाराम महाराजांनी, हे केल्याचा परिणाम काय झाला, शरीराबद्दल आत्मभावाचा विकास होत गेला. निष्काम कर्म करण्याची सवय लागली. आणि चित्तशुद्धीतलं महत्त्वाचं काम हे आहे, निष्काम कर्म करणं. निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेनं चित्त शांत होतं आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताला चैतन्याचं ज्ञान होतं. म्हणजे निष्काम कर्म केल्याचा परिणाम काय झाला, चित्तशुद्धी व्हायला मदत झाली, आत्मभावाचा विकास झाला, शरीराबद्दलची जे ममत्व किंवा आसक्ती होती ती कमी व्हायला काय झाली, मदत झाली. हा सगळा परिणाम कशाचा आहे, अशा प्रकारे काम करत राहिल्याचा आहे. तुकाराम महाराजांचं दिवाळं निघालं, दुष्काळ पडला, पत्नीचा एका मृत्यू झाला. या सगळ्या घटनेनंतर उद्योगधंदा बुडाला. या घटनेनंतर त्यांची जी दुसरी पत्नी आहे अवली, ती पुण्यातल्या एका सावकाराची मुलगी आहे. तिनं आपल्या वडिलांच्याकडे जाऊन 200 रुपये उसने आणले. कशासाठी, तुकोबाने नवीन उद्योगधंदा काहीतरी सुरू करावा म्हणून. तुकाराम महाराजांनी 200 रुपयाचं मीठ खरेदी केलं, ते बैलाच्या पाठीवर घातलं आणि पुण्याजवळच्या बालाघाट परिसरात ते विकायला गेले. 200 रुपयाचं मीठ विकून त्यांना 250 रुपये मिळाले. परत येत असताना अशी एक घटना घडली की एक ब्राह्मण माणूस गळ्यात लाकडी नांगर अडकलेला होता. त्याला काहीतरी त्यावेळेच्या तिथलं जे प्रशासन होतं त्या दिवाणानं 300 रुपयाचा दंड केलेला होता आणि तो 300 रुपयाचा दंड भरायचा होता आणि त्यामुळे तो अतिशय दुःखी मनानं रस्त्यानं चालला होता.
तुकाराम महाराजांनी चौकशी केली काय झालं. मग त्याने आपली सगळी हकीकत सांगितली आणि तो म्हणाला मला दिवाणाकडे 300 रुपये भरायचे आहेत, माझ्याजवळ फक्त 50 रुपये आहेत. तुकाराम महाराजांनी आलेले 250 रुपये उचलून त्यांना दिले आणि रिकाम्या हाताने घरी गेले. आता घरात काय झालं असेल काय कळलं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. आणि शेवटच्या चरणात म्हटले तेच, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणजे तुम्हाला एक 5 साधनं सांगितले. तुकाराम महाराजांनी परोपकार कधीपर्यंत केला, शेवटपर्यंत. म्हणजे भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून परोपकाराचं साधन केलं आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा परोपकार केला. ते स्वतःच अभंगात म्हणतात, आता उरलो उपकारापुरता. म्हणजे सुरुवातीला भगवंताची प्राप्ती व्हावी, ज्ञान व्हावं यासाठी परोपकाराचं साधन केलं आणि नंतर भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा, कृतार्थ झाल्यानंतर सुद्धा काय करत राहिले, परोपकार करत राहिले. म्हणून ते स्वतःच म्हणतात, आता उरलो उपकारापुरता, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुम्हाला देव प्राप्त व्हायचा असेल तर पहिलं काम चित्त शुद्ध झालं पाहिजे. आणि चित्त शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर काय करा, प्रेमपूर्वक अंतःकरणानं भगवंताचं भजन करा. कुणाचीही निंदा करू नका. दिसेल त्या साधू संताला नमस्कार करा. आपली वाणी पवित्र आणि शुद्ध ठेवा. आणि काय करा, थोडा तरी परोपकार करा. एवढं केल्यानंतर तुम्हाला देव भेटेल असं नाही, तर तुम्हीच देव होऊन जाल. मग गावातले लोक म्हणतील, असा एक आमचा माणूस होता, त्यानं आयुष्यभर भगवंताचं भजन केलं, दिसेल त्या संताला नमस्कार केला, कोणाच्याही आयुष्यात आपल्या निंदा केली नाही, त्याची वाणी फार मंजूळ होती, तो इतरांना मदत करत होता किंवा इतरांवर परोपकार करत होता, ही आपली ओळख निर्माण होईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. आता हे आपण साधक म्हणून, मी बोलत असलो तरी आपण सगळ्यांनी मिळून हे काय करूया, साधक म्हणून ही 5 तत्व जरी स्वीकारली तरी पुष्कळ झालं. कारण कर्ममार्ग अवघड आहे, ज्ञानमार्ग अवघड आहे, योग मार्ग तर त्याहून अवघड आहे. पण इथं तुकाराम महाराज हे जे शास्त्राने सांगितलेले मार्ग आहेत ते अवघड वाटत असले तरी आपलं सांसारिक जीवन जगत असताना सुद्धा आपल्याला ह्या 5 मार्गाने काय करता येतं, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. असा सोपे मार्ग किंवा आपल्याला रोजच्या जगण्यात जगता येण्यासारखे, करता येण्यासारखे मार्ग, साधना तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले. त्याचा जर आपण अंमलबजावणी केली तर तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, देवाचा आनंदाचे डोही आनंद तरंग, असा अनुभव आपल्याला सुद्धा येऊ शकेल. असा आनंद आपणा सर्वांना लाभावा अशी प्रार्थना करून थांबतो.